का एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज एकदा मला कमेंट करून सांगा आणि लगेच आपण लेक्चरला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं या ठिकाणी आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो. मागच्या जवळजवळ 7 व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स स्ट्रेसेस जवळजवळ 7 तास आपण कॉम्प्लेक्स स्ट्रेसेसचा अभ्यास केलेला आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण या कॉम्प्लेक्स स्ट्रेसेसचे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते आपण या ठिकाणी बघतोय. प्रश्नांचं प्रमाण जर बघितलं तुम्ही तर डायरेक्ट रिक्रुटमेंट परीक्षेमध्ये 1 किंवा 2 प्रश्न या टॉपिकवरनं विचारणं एक्सपेक्टेड आहे किंवा विचारले जाऊ शकतात. त्या दृष्टिकोनाने आपण तयारी केली पाहिजे. काही प्रश्न थेरॉटिकल असतील बट मॅक्झिमम अप्रोच इथं न्यूमेरिकल असतो तर त्या दृष्टिकोनाने ह्या टॉपिकची प्रॅक्टिस होणं गरजेचे आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा स्ट्रक्चरचा सगळ्यात पाया आहे, बेस आहे, तर त्यामुळे या सब्जेक्टचा अभ्यास रेग्युलर करणं गरजेचं असतं. मी नेहमी विद्यार्थ्यांना तेच सांगतो. आता याचे आपल्याला PYQ सोडवायचे आजच्या लेक्चरमध्ये आणि हे आपलं कॉम्प्लेक्स स्ट्रेसेसचं शेवटचं लेक्चर असणार आहे. उद्यापासून आपण नवीन युनिटला सुरुवात करणार. ठीक आहे, चला तर कालच्या लेक्चरमध्ये 3-4 प्रश्न आपण सोडवलेले आहेत, त्यालाच आपण आता कंटिन्यू करूया. सो कालच्या लेक्चरमध्ये आपण हा क्वेश्चन नंबर 5 या ठिकाणी कंप्लीट केला होता, यातलाच आपण आता कंटिन्यू करूया. नेहमीप्रमाणे तुम्ही सुरुवात करायची आधी प्रश्नाला तुम्ही सुरुवात करा, तुम्ही उत्तर फाइंड आउट करा, कमेंट करा, मग मी सोडवून दाखवेल आणि देन काही याच्याशी रिलेटेड वेगळे प्रश्न बनतील तर तेही तुम्हाला मी इथं सांगतो. चला आता क्वेश्चन नंबर आपला हा 6वा सोडवायचा आहे. जे विद्यार्थी आहेत ज्यांनी आता रिसेंटली बॅच जॉईन केलेली आहे मागच्या काही दिवसात, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की जर का तुम्हाला या गोष्टी लगेच समजत नसतील तर तुम्ही पहिल्यांदा मागचे लेक्चर जे झालेले लेक्चर आहेत ते कव्हर करा. ऍप्लिकेशनमध्ये सगळे प्रत्येक लेक्चर प्रॉपरली फोल्डरमध्ये टाकलेले आहेत. सध्या सर्वे, सॉम, न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड रिझनिंगचा पार्ट, देन एक बिल्डिंग प्लॅनिंग आणि ड्रॉइंग हे विषय जे आहेत याचे मागचे राहिलेले लेक्चर लवकर कंप्लीट करा, म्हणजे तुमची लिंक इथं बरोबर लागेल. चला तर आता हा या ठिकाणी मित्रांनो 6 नंबरचा क्वेश्चन आहे की प्युअर शियर ऑफ द मॅग्निट्यूड. या ठिकाणी प्युअर शियर दिलेला आहे. तो प्युअर शियर म्हणजे फक्त आणि फक्त यावरती शियर फोर्स किंवा शियर स्ट्रेसच असणार आहे. त्याची व्हॅल्यू आहे 100 मेगा पास्कल. न्यूटन पर mm स्क्वेअर इट इज नोन ॲज द मेगा पास्कल. ओके, मेगा पास्कल. हा is acting on an element of the stress body. What will be the magnitude of principal stress at that location? अतिशय सुंदर क्वेश्चन आहे, अतिशय युनिक, अतिशय वेगळा आगळा क्वेश्चन आहे. हा सुंदर प्रश्न आहे, तुम्हाला सगळ्यांना तो जमलाच पाहिजे. तर या सरफेस वरती मित्रांनो या ठिकाणी शियर आहे. ओके, या सरफेस वरती शियर आहे. इट इज लाईक दिस आणि या ठिकाणी अशा पद्धतीने. लेट अस से द मॅग्निट्यूड ऑफ शियर स्ट्रेस इज टाऊ xy. तर मी तुम्हाला इथं याचा मोर सर्कल काढून दाखवला होता. द मोर सर्कल इज लाईक दिस, द मोर सर्कल इज लाईक दिस. ठीक आहे, आधी आपण सर्कल काढूया, आपण इंजिनियर आहोत. जस्ट ड्रॉ द सर्कल अँड देन ऍक्सिस. तर असा याचा मोर सर्कल असतो आणि या मोर सर्कल मध्ये इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे तर हा जो सिग्मा 1 आहे ज्या ठिकाणी इंटरसेप्ट करणारे हा सिग्मा 2 आहे. ठीक आहे, ही रेडियस आहे. तर यामध्ये बघा सिग्मा 1 ची व्हॅल्यू, देन सिग्मा 2 ची व्हॅल्यू दॅट इज इक्वल टू टाऊ मॅक्स ची व्हॅल्यू आणि रेडियसची व्हॅल्यू, या सगळ्या गोष्टींची व्हॅल्यू असते टाऊ xy म्हणजे applied shear and the applied shear is 100 megapascal. So the correct answer for the question number 6 is, लॉक कर दो इसे, क्वेश्चन नंबर 6 ऑप्शन 1. ऑप्शन 1 इज द करेक्ट आंसर. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन करा ट्राय. PWD एग्जाम 2019. चला बघा ट्राय करा. प्रश्न व्यवस्थित वाचत चला. क्वेश्चन नंबर 7. Consider sigma x and sigma y as a normal tensile stresses combined with tau xy. याचा अर्थ काय होतो की द इलेमेंट विच इज सब्जेक्टेड टू द जनरल लोडिंग. जनरल या इलेमेंट वरती सिग्मा x आहे, सिग्मा y आहे आणि त्याच्यासोबत टाऊ xy पण आहे. So the loading is known as the general loading. So the problem is of general loading.
तिघ गोष्टी आहेत इलिमेंटवरती, जनरल लोडिंग प्रॉब्लेम आहे. ओके. अलॉंग द ऑर्थोगोनलचा अर्थ होतो परपेंडिक्युलर. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली इन अ प्लेन स्ट्रेस कंडिशन. आता ऑलरेडी एक्स अँड वाय आहे, तो झेड ऍक्सिस सोबत ज्या काही गोष्टी असतील त्या झिरोच असतील. प्लेन स्ट्रेस कंडिशन तुम्हाला चांगली माहिती आहे, मी डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. What is the meaning of plane stress condition? If there is a 3D element subjected to the 3D stresses, तर त्याला 2D मध्ये कन्वर्ट करणं. आता XY प्लेन आहे, याचा अर्थ झेड ऍक्सिस वाल्या गोष्टी घ्यायच्याच नाहीत. ठीक आहे. पुढे, if the value of minimum principal stress is found to be 0, if the value of minimum principal stress is found to be 0 in a certain plane, the which of the following condition is correct? ठीक आहे. सो सुरुवात मी कुठून करणार? मला जे म्हटलंय मिनिमम प्रिन्सिपल स्ट्रेस, तर मी तिथून सुरुवात करतो. सो मिनिमम प्रिन्सिपल स्ट्रेस इज गिवन बाय द सिग्मा 2. त्याची व्हॅल्यू किती असते? सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 मायनस अंडर रूट मध्ये बघा सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय मायनस सिग्मा वाय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला कसला मित्रांनो? मिनिमम प्रिन्सिपल स्ट्रेसचा. and this minimum principal stress is found to be 0. हा कसा आहे? 0 आहे. मग त्यावेळेस ही निगेटिव्ह टर्म इकडे घेऊन या. सो ही निगेटिव्ह टर्म जर इकडे घेऊन आला तर तुम्हाला हे असं दिसेल. एकच मिनिट. ही निगेटिव्ह टर्म जर तुम्ही इकडे घेऊन आलात तर तुम्हाला काय दिसेल? लक्ष द्या. सिग्मा एक्स मायनस ऑफ सिग्मा वाय अँड डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर and it is equal to sigma x plus sigma y and divided by 2 bracket square. सॉरी ब्रॅकेट स्क्वेअर नाही, फक्त ॲज इट इज. ठीक आहे. हे एवढं तुमच्याकडे राहणार आहे. देन स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. देन स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, जर स्क्वेअर रूट कॅन्सल झाला तर इथं असेल सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि या ठिकाणी असणार टाऊ एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर इट इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता मला इथून टाऊ एक्स वाय काढायचा आहे. लक्षात घ्या, मला टाऊ एक्स वाय काढायचा आहे, तर टाऊ एक्स वायला एकाच बाजूला राहू द्या. तो टाऊ एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर इकडे राहू देतो आणि याचं एक्सपान्शन घेतो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॉट इज ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर? सो ए स्क्वेअर प्लस 2 टाइम ए बी प्लस बी स्क्वेअर अँड डिवायडेड बाय 4 मायनस ही टर्म इकडे गेल्यावर मायनस होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि याचा ए मायनस बी चा स्क्वेअर. So a square plus 2ab, okay, plus minus येते a square minus 2ab, a square minus of 2ab and plus b square sigma y square and again divided by 4 4. अशा पद्धतीने दोघांचा बेस सेम आहे. चला बघू काय होतं पुढे ते. तर सिग्मा एक्स स्क्वेअर प्लस 2 टाइम सिग्मा एक्स सिग्मा वाय प्लस सिग्मा वाय स्क्वेअर मायनस साइन मध्ये द्या सिग्मा एक्स स्क्वेअर मायनस प्लस 2 टाइम सिग्मा एक्स सिग्मा वाय मायनस सिग्मा वाय स्क्वेअर अँड होल डिवायडेड बाय 4 अँड हा आला तुमचा टाऊ एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर. बघा काय राहतं ते. तर बघा सिग्मा एक्स स्क्वेअर अँड दिस सिग्मा एक्स स्क्वेअर कॅन्सल, सिग्मा वाय स्क्वेअर कॅन्सल, 2 सिग्मा एक्स वाय सो इट इज अ 4 कॅन्सल आणि इथं राहणार मित्रांनो सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय आणि इकडे हा स्क्वेअर आहे तर याचा स्क्वेअर रूट येणार. सो टाऊ एक्स वाय इट इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये सिग्मा एक्स मल्टिप्लाय बाय सिग्मा वाय इज द कंडिशन. विच इज ऑप्शन नंबर 1. तर काय वेगळं काही नाही केलं इथे, मी फक्त स्टेप वाढवल्यात. बट जर तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट असेल तर खूप लवकर आन्सर येतं. काय केलं मी या ठिकाणी? जो मिनिमम प्रिन्सिपल स्ट्रेस आहे त्याला कन्सिडर करा, त्याला 0 कन्सिडर करा, याला तिकडे पाठवा. देन स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग करा, एक्सपान्शन घ्या आणि फायनल आन्सरवर तुम्ही जाऊ शकता. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1. आतापर्यंतच्या जवळजवळ 7-8 प्रश्नांमध्ये हाच प्रश्न थोडासा लेंदी वाटला, बाकी तर सगळ्या गोष्टी सोप्याच आहे. पुढे चला 8 नंबरचा क्वेश्चन तुम्ही ट्राय करा. क्वेश्चन नंबर 8 चला ट्राय करा. If the value of normal stress acting on an axially loaded bar is 300 megapascal, what will be the value of shear stress? Shear stress ची व्हॅल्यू विचारलेली आहे. ठीक आहे सर.
मंगेश विषय सुरू होऊ दे, तुला नक्कीच मजा येईल. ठीक आहे, त्यामुळे टेक्निकल सब्जेक्ट फक्त मी माझ्याकडेच ठेवतो. नक्कीच मित्रा तुला मजा येईल. ठीक आहे. इफ द व्हॅल्यू ऑफ द नॉर्मल स्ट्रेस ऍक्टिंग ऑन द ऍक्झिली लोडेड बार. आता सिच्युएशन अशी आहे की इथं ऍक्झिली लोडेड बार आहे. लेट अस से दिस इज द ऍक्झिली लोडेड बार. ओके, अँड दिस इज द लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस, लेंथ वाईज ऍक्सिस आहे. लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस, लेंथ वाईज ऍक्सिस. लेट अस से इथे मेन्शन केलेलं नाही टेन्शन कंप्रेशन काही नाही, तर मग आपण नेहमी टेन्शन कन्सिडर करायचं. आणि हा सिग्मा एक्स जो आहे तो 300 मेगापास्कल 300 MPa आणि हा सुद्धा 300 MPa 300 मेगापास्कल. तर ही सिच्युएशन काय झाली माहिती का तुम्हाला? युनि ऍक्झियल लोडिंग. आणि युनि ऍक्झियल लोडिंग मध्ये जो शियर असतो, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ द शियर स्ट्रेस. तर तुम्हाला आठवत जर असेल फॉर्म्युला तर ठीक, अदरवाईज जनरल लोडिंगचा फॉर्म्युला जर आठवला तरी काम भागून जातं आपलं. म्हणजे कसं, इकडे बघा, इकडे लक्ष द्या. So shear stress tau xy it is equal to sigma x minus of sigma y divided by 2. नंतर sin of 2 theta minus tau xy cos of 2 theta cos of 2 theta असा फॉर्म्युला असतो. बरोबर का नाही? हा असतो आपला शियर स्ट्रेसचा फॉर्म्युला. आता याच्यामध्ये tau xy नाहीये, डिलीट. याच्यात सिग्मा y नाहीये, डिलीट. व्हॉट इज द रिमेनिंग नाउ? सिग्मा x डिवाइडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय साइन ऑफ 2 थीटा, साइन ऑफ 2 थीटा. आता पुढे बघा, इथं इफ द व्हॅल्यू ऑफ द नॉर्मल स्ट्रेस म्हटलंय, ऍक्झिली लोडेड बार वरती मॅग्निट्यूड, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ शियर स्ट्रेस एवढंच म्हटलंय. थीटा अँगल दिलाय का तुम्हाला? नाही. थीटा अँगल देणं अपेक्षित आहे पण त्यांनी दिलेलं नाही. देन कन्सिडर मॅक्झिमम शियर स्ट्रेस विचारायचं त्याला. काय कन्सिडर करा? मॅक्झिमम विचारायचं त्याला. ओके, सो फॉर मॅक्झिमम टाऊ xy और maximum theta should be 45 डिग्री, 45 डिग्री. आपल्याला माहिती आहे की मॅक्झिमम साठी थीटा व्हॅल्यू किती असते? 45. 45 गुणिले 2 90, sin 90 असतो 1. सो व्हॉट इज रिमेनिंग? देन टाऊ मॅक्झिमम इट इज इक्वल टू सिग्मा एक्स डिवाइडेड बाय 2 आणि हा 300 डिवाइडेड बाय 2 आणि द आन्सर इज 150 मेगापास्कल. करेक्ट आन्सर या ठिकाणी काय येणार? 150 मेगापास्कल, 150 मेगापास्कल. ऑप्शन नंबर सी. जेव्हा थीटा मेन्शन केलेला नाही तर आपण थोडी ना अर्ध्यात प्रश्न सोडणार, आपण मॅक्झिमम व्हॅल्यू काढून प्रश्न सोडणार, म्हणजे सोडवणार, सॉल्व्ह करणार, आहे की नाही? आपण त्याला असं थोडी ना मार्क्स जाऊ देणार आहेत. सो मॅक्झिमम व्हॅल्यू कन्सिडर करायची त्या केसमध्ये, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 बघा बरं का. आता तुम्हाला काय वाटतं? क्वेश्चन नंबर 9. An axially loaded bar is subjected to the normal stress of 173 megapascal. The maximum shear stress in the bar. काय एक्सपेक्टेड आहे या ठिकाणी? इथं वर्ड काय? व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ शियर स्ट्रेस नाही, ऍक्च्युली काय वर्ड पाहिजे? मॅक्झिमम शियर स्ट्रेस. मॅक्झिमम शियर स्ट्रेस. मंगेश आज इमोशनल होतोय. मंगेशचे कमेंट वाचून दाखवतो तुम्हाला मी. मंगेशच्या कमेंट वाचून दाखवतो तुम्हाला. कदाचित एकमेकाच्या कमेंट दिसत नाही ना? संदेश असा तर येड्यासारखा नको करू मित्रा. तू काय विचारलंस मला प्रश्न? मॅक्झिममला थीटा 45 डिग्री घ्यायचा का? हा प्रश्न आता एक्सपेक्टेड नाहीये संदेश. आपल्याला माहिती आहे 45 डिग्रीचा जो प्लेन असतो, द प्लेन विच इज ऍक्टिंग ॲट अ 45 डिग्री, त्यावरती नेहमी मॅक्झिमम शियर असतो. ठीक आहे. मंगेश म्हणतोय सर प्रिव्हियसली लेक्चर बघतोय, रेली सर्वे स्वाम कधीच शिकलो न होतो. बरोबर. मी जेवढा प्रयत्न करतो तेवढ्या प्रयत्नाने तुम्हाला समजतंय, खूप चांगलं आहे. ठीक आहे. आणि बाकीचे विषय सुद्धा मी त्याच लेवलला घेईन, हे लक्षात घ्या. त्यामुळे फक्त तुम्ही माझ्या मागे घाई नका लावू. मला ते थोडंसं इरिटेट होतं की मुलं जेव्हा घाई करतात. मी सुट्टी घेतली का? संडे सोडून मी कधी सुट्टी घेतोय का? आज रक्षाबंधन आहे तरी मी तुम्हालाही सुट्टी दिली नाही, मी सुट्टी घेतलेली नाही. समजतंय? तेवढाच वेळ मी उभा आहे. जोपर्यंत काही गोष्टींवरती कामं चालू असतं, काही प्रेझेंटेशन किंवा क्वेश्चन वगैरे परफेक्ट झाला का लेक्चर तसं डिलिव्हर होणार. ठीक आहे. त्याच्यामुळे बिलकुल घाई करू नका. आणि अशा पद्धतीने तुम्ही शिकलात ना तर गोष्टी तुम्ही म्हणजे सोपं हे नाही तुमच्यासाठी, म्हणजे हार्ड नाहीये. तुम्ही सगळ्या एक्झाम बरोबर क्लिअर करणार. आता हा प्रश्न सो प्रिव्हियस क्वेश्चन सारखाच आहे, बिलकुल सेम आहे. मी याच्यात टाइमपास नाही करत, डायरेक्टली तुम्हाला सांगतो की मॅक्झिमम शियरची व्हॅल्यू नेहमी किती असते? सिग्मा एक्स डिवायडेड बाय 2 एवढी असते. आणि तर सिग्मा एक्स आहे 173 डिवायडेड बाय 2, 8 दुने 16 आणि 5. ओके, म्हणजे 8 दुने 16, 16 1 उरला 13, देन 6 दुने 12, आय थिंक 86.5 मेगापास्कल.
86.5 मेगापास्कल इज द करेक्ट आन्सर. 86.5. म्हणून नेहमी ना स्ट्रेंथ ऑफ मेटलमध्ये एक गोष्ट सांगितली जाते की जेव्हाही तुम्ही एखादा ॲक्झियल मेंबर घेणार ना, जनरली ॲक्झियल मेंबरची गरज कुठे लागते? रूट ट्रसेस बनवण्यासाठी. कुठे लागते? रूट ट्रसेस बनवण्यासाठी. रूट ट्रसेससाठी ॲक्झियल मेंबरची नीड असते. जेव्हाही तुम्ही ॲक्झियल मेंबर घेणार ना तर त्याची ॲक्झियल स्ट्रेंथ तर चेक करा, बट मॅक्झिमम व्हॅल्यू त्याची किती असते? जो की ॲक्झियल लोड असतो त्याच्या हाफ मॅक्झिमम शिअर स्ट्रेंथ असली पाहिजे त्याची. म्हणजे सपोज एखादा रॉड तुम्ही घेतलाय आणि हा जर का 100 मेगापास्कल एवढा ॲक्झियल लोड घेऊ शकतो तर तो 50 मेगापास्कल एवढा शिअर घेतोय का हेही चेक करत जा. कारण जो मॅक्झिमम शिअर स्ट्रेस डेव्हलप होणार आहे तो ॲक्झियल स्ट्रेसच्या हाफ असतो. ठीक आहे, तो त्याच्या हाफ असतो. मी लवकरच सुयोग गोरे सरांशी बोलणं झालंय माझं, लवकरच मी त्यांचं 1-2 सेशन लावतो जे तुम्हाला आत्तापासून प्लॅनिंग सांगतील कशा पद्धतीने करायला पाहिजे अभ्यास. तर त्याचं प्लॅनिंग सर नक्कीच सांगतील. ठीक आहे, मी त्याच्यावर पण काम करतोय. 1-2 दिवसात तुमचं सेशन मी लावतो की त्याच्याने तुम्हाला एक आयडिया येईल की कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे जीकेचा जीएसचा. बोलणं झालंय माझं सरांसोबत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. तुम्हाला एकमेकाच्या कमेंट नाही दिसत का रे? क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन रिपीट झाला वाटतं. इफ द व्हॅल्यू ऑफ द नॉर्मल स्ट्रेस ऍक्टिंग ऑन एक्झिट लोडेड बार 100. ओके, एक मिनिट. हा क्वेश्चन रिपीट झाला. एकच मिनिट, इसको डिलीट कर देते. क्वेश्चन रिपीट झाला तो. नहीं आ गया क्वेश्चन नंबर 10. शाबाश शाबाश. नाही तुम्ही पोरं खूप शांत आहेत. नाहीतर ना मी मागे 2023 मध्ये एक बॅच घेतली होती. एखाद्याने कमेंट केली का बाकीचे त्याच्यावर तुटूनच पडायचे. तुम्ही त्या पद्धतीने तसे नाही, तुम्ही पोरं सिरियस आहेत. तुमचा अभ्यास आणि तुम्ही भले. तसं असलं पाहिजे माणसाने. उगाच दुसऱ्यात नाक उपसायची गरज नाही. आपलं बघायचं, आपले डाऊट विचारत राहायचे. माझा चालू आहे विचार याच आठवड्यामध्ये 1-2 दिवसानंतर आणखी एक सब्जेक्ट सुरू करायचा, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग किंवा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. ठीक आहे, हा सब्जेक्ट सुरू करायचा माझा विचार सुरू आहे. 1-2-3 दिवसात बघतो. असे 3-4 विषय जेव्हा सुरू राहतील ना तुमचा अभ्यास व्यवस्थित राहील. आणि इतर वेळेस तुम्ही टाइमपास नाही करत बसायचं बरं का. इतर वेळेस तुम्ही तुमच्या पद्धतीने अभ्यास करत राहा. नाहीतर मग सर चला दिवसाला 3-4 तास शिकवताना आपण पण तेवढा अभ्यास करू असं नाही करायचं. तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा. बाकीच्या गोष्टी आपण आपल्या पद्धतीने करत राहायच्या. बाकी हे सगळे फंडामेंटल मी जेवढे घेतोय तेवढ्यातनं तुमचं क्लिअर करून देईल. आता बघा म्हाडाचा क्वेश्चन आहे EE 2022. इन विच ऑफ द फॉलोइंग केस मोर सर्कल कॅन बी ड्रॉन. मोर सर्कल कॅन बी ड्रॉन. थ्योरेटिकल क्वेश्चन आहे आणि थेरी क्वेश्चन जनरली विद्यार्थी कन्फ्यूज होतात. आता बघा, ए बॉडी विच इज सब्जेक्टेड टू म्युच्युअली परपेंडिक्युलर प्रिन्सिपल स्ट्रेसेस विच आर अनइक्वल अँड अनलाइक. अनइक्वल अँड अनलाइक हे लक्षात घ्या. म्हणजे अशी सिच्युएशन आहे. दिस इज द बॉडी. मी इकडे काढून दाखवतो एक एक केस. ही आहे बॉडी. ठीक आहे, दिस इज द बॉडी. ए बॉडी विच इज सब्जेक्टेड टू म्युच्युअली परपेंडिक्युलर प्रिन्सिपल स्ट्रेसेस. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी बायएक्सियल स्ट्रेस कंडिशन आहे. सो प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणजे सिग्मा एक्स सिग्मा वाय, तर तोच बायएक्सियलची केस आहे. इकडे सिग्मा 1 असेल थोडक्यात सिग्मा एक्स आणि इकडे सिग्मा वाय, इकडे सिग्मा वाय. आता पुढे काय म्हणतोय तो अनइक्वल आहे. दोघांची मॅग्निट्यूड वेगळी आहे. अँड अनलाइक. अनलाइक याचा अर्थ कळतो तुम्हाला. हा जर टेन्शन मध्ये असेल तर इट शुड बी इन कंप्रेशन. तो हा घ्या सिग्मा 2 सिग्मा 2. ठीक आहे, याची सिच्युएशन आहे. मग याच्यासाठी मोर सर्कल ड्रॉ नाही करू शकत का आपण? 100% करू शकतो. याच्यासाठी मोर सर्कल ड्रॉ करू शकतो, काही अडचण नाही. ठीक आहे, ए बॉडी इज सब्जेक्टेड टू 2 पॅरलल प्रिन्सिपल स्ट्रेसेस अकंपाइंड बाय अ सिंपल शियर स्ट्रेस. मित्रांनो 2 स्ट्रेसेस पॅरलल डायरेक्शन मध्ये असतील, पॅरलल डायरेक्शन मध्ये अ बॉडी इट इज सब्जेक्टेड टू 2 पॅरलल प्रिन्सिपल स्ट्रेसेस, तर त्यावेळेस आपल्याला करता येणार नाही. बिकॉज प्रिन्सिपल स्ट्रेसेस जे आहेत ना त्या दोघांमधला अँगल 90 डिग्री असणं अपेक्षित आहे. या दोन ठिकाणी सिग्मा एक्स पण एका डायरेक्शनला आहे, सिग्मा वाय पण एका डायरेक्शनला आहे. असं होणार नाही. तर ह्या ठिकाणी याला मी डिलीट करतो बिकॉज ऑफ दिस 2 पॅरलल प्रिन्सिपल स्ट्रेसेस. A body is subjected to again 2 parallel principal stresses. Again 2 parallel principal stresses. So याला मी इथे डिलीट करतो. A body is subjected to yes mutually perpendicular. Mutually perpendicular अपेक्षित आहे.
प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेसेस ऑफ इक्वल इंटेन्सिटी. आता बघा इकडे लक्ष द्या. चौथी केस ही झाली केस नंबर 1 आणि केस नंबर डी डायरेक्टली. हे बघा दिस इज सिग्मा 1 हा सिग्मा 1 आणि सिग्मा 1. आता व्यवस्थित प्रश्न वाचा काय म्हणतोय तो. बॉडी सब्जेक्टेड टू म्युच्युअली परपेंडिक्युलर. ओके. प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेसेस ऑफ इक्वल इंटेन्सिटी. याचा अर्थ सिग्मा 1. मला सांगा व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रेडियस ऑफ मोहर सर्कल फॉर बायएक्सियल केसेस. सो रेडियस ऑफ मोहर सर्कल इट इज इक्वल टू सिग्मा 1 मायनस ऑफ सिग्मा 2 डिवायडेड बाय 2 फॉर बायएक्सियल. मुळात हा ऍक्च्युली असा असतो सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2. पण इथं जे बायएक्सियलच्या केसमध्ये जो सिग्मा एक्स आहे तोच मेजर असतो आणि जो सिग्मा वाय आहे तोच मायनर असतो. बरोबर. मग आता काय म्हटलं लक्षात घ्या. या दोघांची मॅग्निट्यूड इक्वल आहे. तर सिग्मा 1 मायनस सिग्मा 2. सो व्हॉट इज द रेडियस. सो रेडियस इज 0. तर ह्या केसमध्ये इथं सर्कल ड्रॉ करता येणार नाही. इसको बोलेंगे हम पॉइंट सर्कल. याला काय म्हणणार आपण पॉइंट सर्कल. सो इथं सर्कल ड्रॉ करता येत नाही आपल्याला म्हणून हे पण आपण डिलीट केलं. सो एकच ऑप्शन उरलं की ज्यामध्ये दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत इक्वल मॅग्निट्यूडचे. तर याच्यामध्ये आपण मोहर सर्कल ड्रॉ करू शकतो. सो द करेक्ट आन्सर इज 1. हे बघा अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा येतात थेरी प्रश्न विद्यार्थी अडकतात. मग ज्याच्या कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर आहे तोच अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. पुढे चला. कितवा क्वेश्चन होता आता 10. हा 11 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रेसेस ऑन अ ऑब्लिक प्लेन कॅन बी फाउंडेड बाय मोहर सर्कल. चला मजेशीर क्वेश्चन आहे. क्वेश्चनचा नंबर मेन्शन करा. हे बघा विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रेस ऑन ऑब्लिक प्लेन. मित्रांनो मी तुम्हाला एक डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होऊन जातील. हे डायग्राम ड्रॉ करतो. हे बघा असं सिच्युएशन आहे आणि सपोज आपला ऑब्लिक प्लेन आहे इथं प्लॉट केलेला. पी याचे कोऑर्डिनेट XY याचा अर्थ काय समजतं तुम्हाला. सो पी याचे कोऑर्डिनेट काय या ठिकाणी सिग्मा थिटा अँड टाऊ थिटा. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिग्मा थिटा. याला जर मी खाली असं प्रोजेक्ट केलं याला मी खाली प्रोजेक्ट केलं इथं तर ओरिजिन पासून इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे इट इज नोन ॲज अ सिग्मा थिटा. मी थोडा फॅन चालू करतो बरं का मला खूप गरम व्हायला लागलं. आणि ही जे हाईट आहे ही हाईट इसको बोलेंगे हम टाऊ थिटा. ठीक आहे. सो बाय युजिंग मोहर सर्कल आपण हा सिग्मा थिटा आणि टाऊ थिटा काढू शकतो. बरोबर. बट व्हॉट इज द रिझल्टंट स्ट्रेस याला म्हणतात. हे बघा ओरिजिन पासून जर का तुम्ही याला अशा पद्धतीने जोडून घेतलं तर हा झाला आपला रिझल्टंट. इसको बोलेंगे रिझल्टंट स्ट्रेस. आणि हा कसा काढणार रे. इट इज सिग्मा थिटा स्क्वेअर प्लस टाऊ थिटा स्क्वेअर. बघा मग मला तुम्ही सांगा जर का तुम्हाला मित्रांनो सिग्मा थिटा आणि टाऊ थिटा जर तुम्हाला काढता येतोय तर तुम्ही या फॉर्म्युलाचा वापर करून रिझल्टंट नाही काढू शकत का मोहर सर्कल वरून. यस. सो नॉर्मल स्ट्रेस सिग्मा थिटा, शियर स्ट्रेस टाऊ थिटा आणि रिझल्टंट स्ट्रेस म्हणजे काय आर अंडर रूट मध्ये सिग्मा थिटा स्क्वेअर आणि टाऊ थिटा स्क्वेअर आपण काढू शकतो. सो या ठिकाणी 1, 2 and 3 सो ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट वन. पुढे मला सांगता का तुम्ही हा अँगल कोणता असेल. रिझल्टंट मेक्स एन अँगल विथ हॉरिझॉन्टल. सो इसको बोलेंगे हम फाय. व्हॉट इज द व्हॅल्यू म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ फाय. फायला आपण काय नाव दिलंय अँगल ऑफ व्हॉट. फायला आपण म्हटलंय या ठिकाणी अँगल ऑफ ऑब्लिगिटी आणि त्याची व्हॅल्यू कशी काढतो आपण tan phi इट इज इक्वल टू कोण आहे समोर कोण आहे tan थीटा टाऊ थीटा डिवायडेड बाय बेसला कोण आहे सिग्मा थीटा. सो बाय युजिंग दिस फॉर्म्युला आपण अँगल ऑफ ऑब्लिगिटी जी ती फाइंड आउट करत असतो. अँगल ऑफ ऑब्लिगिटी होतंय. आणि व्हॉट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू असाही प्रश्न मी केला आहे. व्हॉट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द थीटा फॉर अँगल ऑफ ऑब्लिगिटी शुड बी मॅक्झिमम. तर थीटाची व्हॅल्यू काय तर आपण काय केलं त्या केसमध्ये असं फिरवत आपण इथपर्यंत गेलो होतो
आणि थिटा इट इज इक्वल टू π/4 प्लस π/2 असं पण एक एक्सप्रेशन आपण फाइंड आउट केलेलं आहे. अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम अँगल ऑफ ऑब्लिगिटी. मॅक्झिमम अँगल ऑफ ऑब्लिगिटी जर पाहिजे असेल तर थिटा शुड बी π/4 म्हणजे 45 प्लस φmax/2 45 प्लस φmax/2. तर हे दोघं गोष्टी लक्षात राहू द्या. आणि अँगल ऑफ ऑब्लिगिटी मीन्स व्हॉट? इट इज द अँगल मेड बाय द रिझल्टंट स्ट्रेस विथ द हॉरिझॉन्टल ऍक्सिस एक्स ऍक्सिस. तो करेक्ट आन्सर येणार 1 2 3 ऑप्शन नंबर 1. नंबर झाला 12. In Mohr circle, dash dash is equal to the radius of Mohr circle. Dash dash is equal to the radius of Mohr circle. पवन. दोन वेगळे आन्सर आली. पवन सी, सुयोग डी, संदेश सी. In Mohr circle, dash dash is equal to the radius of Mohr circle. So the radius of Mohr circle, it is equal to maximum shear stress. And general formula असा आहे सिग्मा x minus sigma y divided by 2 plus tau xy bracket square आहे जनरल फॉर्म्युला. Radius it is equal to the maximum shear stress, differential stress, compressive principal stress, maximum shear stress. Option number C. Option number C. हे बघा, हे असे प्रश्न आहे ना, हे प्रश्न तुम्हाला हे करतात, धोका देतात. कारण 1 2 3 1 2 3 4 1 3 4 1 2 3 4 असे कन्फ्यूज करणारे प्रश्न असतात. मन लावून व्यवस्थित त्याला वाचायचं, एक एक ऑप्शन डिलीट करत जायचा. विच अमॉंग द फॉलोइंग कॅन बी डिटरमाइंड बाय युजिंग मोर सर्कल. मोर सर्कलचा वापर करून काय काय डिटरमाइन करता येतं, हा प्रश्न म्हटलेला आहे. युजिंग मोर सर्कल. ठीक आहे. सो प्रिन्सिपल स्ट्रेसेस काढता येतात का? सिग्मा 1 आणि सिग्मा 2. यस, सिग्मा 1 आणि सिग्मा 2 आपल्याला मोर सर्कलचा वापर करून काढता येतो. कसा काढता येतो? व्हेन द मोर सर्कल कट्स द एक्स ऍक्सिस दॅट एक्स इंटरसेप्ट युअर मेजर अँड मायनर. सो 1 तर आन्सर असणार. मग 1 कुठे कुठे आहे? इथं आहे, इथं आहे, इथं आहे. हा डी उडाला. केला. पुढे मॅक्झिमम शियर स्ट्रेस. मॅक्झिमम शियर स्ट्रेस आपल्याला फाइंड आउट करता येतो का? यस. मॅक्झिमम शियर स्ट्रेस म्हणजे काय? टाऊ मॅक्स इट इज इक्वल टू द रेडियस. मोर सर्कलने काढू शकतो आपण. सो 2 सुद्धा बरोबर आहे. 2 सुद्धा बरोबर आहे. तर 2 इथं पण आहे, 2 इथं पण आहे, पण इथं 2 नाही, डिलीट. रेडियस पण काढता येते. स्ट्रेसेस ऑन इन्क्लाइन प्लेन. स्ट्रेसेस ऑन इन्क्लाइन प्लेन म्हणजेच काय? ऑब्लिक प्लेनवरचे स्ट्रेसेस ते असतात सिग्मा थिटा अँड टाऊ थिटा. सिग्मा थिटा अँड टाऊ थिटा. यस, तेही काढता येतात आपल्याला. सो 3 पण बरोबर आहे. इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे. आणि पुढे काय? मिनिमम शियर स्ट्रेस. आता मिनिमम शियर स्ट्रेस वगैरे आपल्याला काढता येत नाही. मिनिमम शियर स्ट्रेस तर 0च असतो, तो नाही काढत आपण. तर या ठिकाणी मित्रांनो हे जे 3 ऑप्शन्स आहेत हे या ठिकाणी करेक्ट आहेत. ठीक आहे, मोर करेक्ट आहेत. प्रिन्सिपल पण काढता येतो, मॅक्झिमम शियर पण, आणि शियर स्ट्रेस आपलं स्ट्रेसेस ऑन इन्क्लाइन किंवा ऑब्लिक प्लेन सुद्धा. सो करेक्ट ऑप्शन याचं देणार ऑप्शन नंबर ए. ए इज द करेक्ट वन. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 13चा ए ऑप्शन सोबत तुम्ही जायचं. मिनिमम शियर स्ट्रेस तर 0च असतो, तो काय काढायचा? ठीक आहे. म्हणजे का माहिती का? जसं मागच्या प्रश्नामध्ये बघा, जसं आपण याला डिलीट मारलं इथं. कोणतं? हे बघा, ए बॉडी सब्जेक्टेड टू द म्युच्युअली परपेंडिक्युलर प्रिन्सिपल टेन्साइल स्ट्रेसेस. रेडियस किती येते याच्यामध्ये? 0. रेडियस किती येते? 0. रेडियस 0 म्हणजेच काय? मॅक्झिमम शियर 0. मॅक्झिमम शियर 0 मध्ये पॉईंट सर्कल बनतो. पॉईंट सर्कल थोडी ना आपण ड्रॉ करणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. सो मिनिमम शियर स्ट्रेस काय असतो? 0. येस. यानंतर आणखी हा एक प्रश्न आहे, कदाचित हा शेवटचा प्रश्न आहे या टॉपिक वरती. हा आजचा शेवटचा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 14. ठीक आहे.
ES 2000K मीन्स व्हॉट 2000चा प्रश्न आहे घेतलाय मी, त्याचं कारण आहे, छोटा क्वेश्चन आहे बघा, मजेशीर क्वेश्चन आहे. ए प्रिझमॅटिक मेंबर विथ अन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए. हा प्रिझमॅटिक मेंबर आहे आणि हा त्याचा क्रॉस सेक्शन. दिस इज क्रॉस सेक्शन. ए प्रिझमॅटिक मेंबर म्हणजे थ्रूआउट लेंथ त्याचे डायमेन्शन कॉन्स्टंट आहेत. क्रॉस सेक्शन एरिया ई जायचे. ए सब्जेक्टेड टू द टेन्साइल लोड. लोड सब्जेक्ट आहे ना, लोड. तो टेन्साइल लोड पी, टेन्साइल लोड पी, क्रॉस सेक्शनल एरिया ए. मग स्ट्रेस किती असेल? व्हॉट इज स्ट्रेस? सो सिग्मा इन एक्स एक्स डायरेक्शन. लोड कोणता अप्लाय केलाय? पी डिवाइडेड बाय एरिया. हा झाला आपला स्ट्रेस. is subjected to the tensile load, then the maximum shear stress, and its inclination with the direction of load respectively are. एक तर गोष्ट क्लिअर आहे की मॅक्झिमम शियर जो असतो तो नेहमी 45 डिग्रीच्या प्लेनवरती असतो. 45. तर ऑप्शन बघा, डी आणि सी तर डायरेक्टली इथून कट होऊन जातात. डी आणि सी तर डायरेक्टली कट होतात. 45 चे दोनच आहे. लोडिंग आहे युनिॲक्सियल. मागे प्रश्न सोडवलेत आपण. फॉर युनिॲक्सियल लोडिंग जो टाऊ असतो तो कसा असतो? सिग्मा एक्स डिवाइडेड बाय 2 आणि साइन ऑफ 2 थीटा. बट जर आपल्याला टाऊ मॅक्झिमम पाहिजे असेल तर या साइन ऑफ 2 थीटाची व्हॅल्यू किती असली पाहिजे? 1. याचा आन्सर काय येईल मग? सिग्मा एक्स डिवाइडेड बाय 2. तर व्हॉट इज सिग्मा एक्स? इट इज पी बाय ए डिवाइडेड बाय 2. सो फायनल आन्सर पी डिवाइडेड बाय 2a. p divided by 2a is the answer. So where is the p divided by 2a? Option number B. ऑप्शन नंबर बी. हे लक्षात घ्या. अशा प्रकारच्या चुका होण्याचे चान्सेस आहेत, तर त्यामुळे व्यवस्थित तुम्ही इथं लक्ष देणं गरजेचं आहे. तर असे जवळजवळ 15 होते, पण ऍक्च्युअली तो क्वेश्चन रिपीट झाला. तसे 14 प्रश्न या ठिकाणी आणि खूप झालेत. एवढ्या थ्रू आपण व्यवस्थित याची रिव्हिजन केलेली आहे. फक्त तुम्ही नोट्स मात्र आता रिवाइज करत राहा. आता ही कंप्लीट नोट्स मी तुम्हाला तुमच्या टेलिग्राम चॅनलवरती लगेच सेव्ह करून देतो. ठीक आहे. हे आपली युनिट 2, युनिट नंबर 2, कॉम्प्लेक्स स्ट्रेसेस विथ MCQ. ठीक आहे. ही कंप्लीट नोट्स मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती आता शेअर करून देतो. आणि आपला आता स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं हळूहळू आपलं दुसरं युनिट सुद्धा संपलं. आता उद्या मात्र मी 3rd युनिट सुरू करेल, जे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं, नोन ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया. याचे प्रश्न तुम्हाला मेकॅनिक्स मधनं पण विचारले जातात आणि सॉम मधनं सुद्धा विचारले जातात. मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. सो हे काय झालं? युनिट 2, कॉम्प्लेक्स स्ट्रेसेस विथ MCQ. ठीक आहे. चला ह्या ग्रुपवरती तुम्हाला मी पाठवतो. आता थांबूया आपण. नेक्स्ट लेक्चर मध्ये आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया हे सुरू करायचंय. उद्या सर्वेचं आपलं तिसरे प्लेन टेबल पण संपून जाईल आणि प्लेन टेबल संपल्यानंतर मग आपण लेवलिंगला सुरुवात करणार. आणि तुम्हाला सांगू, हे सुरुवातीचे 4 ते 5 चॅप्टर जे आहेत ना सर्वेचे, यातनं तुमचे 90% क्वेश्चन येऊन जातात. डायरेक्टली 90% क्वेश्चन सर्वेचं काम तुमचं होऊन जातं. ठीक आहे. लक्षात घ्या. आणि येणाऱ्या TPA मध्ये 5 ते 6 क्वेश्चन सर्वेचे असणार आहेत. हे माझं वाक्य तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे 10 ते 12 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला सर्वेमधनं येतील. त्यामुळे तो सब्जेक्ट TPAच्या दृष्टिकोनाने खूप महत्त्वाचा आहे. आणि सॉम, एसे, टॉस हे मी बंद नाही करणार. डेली 1 तास चालू ठेवेल. याचा फायदा तुम्हाला फ्युचरमध्ये होणाऱ्या परीक्षांमध्ये होईल. कारण हे सब्जेक्ट लगेच उरकण्यासारखे सब्जेक्ट नाही आहेत. हे लक्षात घ्या. न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड हा सुद्धा कधी बंद पडणार नाही. तोही मित्रांनो रेग्युलर करण्यासारखा विषय आहे. तर त्यामुळे हे डेली चालू राहणार आहेत. आता आणखी एखादा 1 तास मला एक्स्ट्रा काढावा लागेल, जो नवीन सब्जेक्टची मी प्लॅनिंग करतोय. तर लवकरच मी तो सुद्धा सुरू करतो. ओके. आता थांबूया ह्या ठिकाणी. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. ज्या मुलांनी अजूनही प्रायव्हेट ग्रुप जॉईन केलेला नाहीये त्यांनी मला मेसेज करा. तुमची रिसिप्ट मला पाठवा. तुम्हाला ग्रुपची लिंक मी पाठवतो. अजून बरेचसे विद्यार्थी त्यांनी अजून प्रायव्हेट ग्रुप जॉईन केलेला नाहीये, हे लक्षात घ्या. थँक्यू.